शुभं करोति। माही, काय झालं डॉक्टर जीवनला? अचानक असे हळवे का झालेत ते? जुन्या जखमेवरची खपली निघाली आणि काय होणार? म्हणजे काय नाही ग पोरी, तसाच हाय त्यो. कधी मौसूत होईल, कधी चिडल, कधी समजणारच नाही. मगाशी पाहिलं मी, ते माझ्याकडे पाहत होते, पण असं वाटलं की ते माझ्याकडे नाही, काहीतरी वेगळंच बघताय. त्यो तुझ्याकडे बघतच नव्हता, त्यो बघत होता त्याच्या भूतकाळात, जो त्याला इसरू म्हणून विसरता येत नाही. पहिल्या दिवसापासनं तुला तिच्या सोनू दिसत होती. बरोबर बोलतीये ना मी? आणि आज त्या तशा केसातली किमया मला माझी सोनूच वाटली. अण्णा, मला किमयाला माझ्या खऱ्या ऑफिस मध्ये न्यायचं होतं, ते माझी सहचारी म्हणून, त्या ऑफिसची मालकीण म्हणून. तुम्ही तिला तसं सांगितलं? हो, आणि पटलं तिला ते, म्हणून तर तिने मला होकार दिला. तिच्यावरच्या माझ्या प्रेमाची खात्री पटली तिला. तसं असेल तर ठीक आहे. अरे मी घरी गावाला गेले होते, मुलगा बघायला आला होता ना. काय तू म्हणून गेली होतीस? हो, का नको जायला हवं होतं? म्हणजे मला काय माहित. मग पाहिलास मुलगा? हो आवडला? हो, सगळ्यांना आवडला, पसंती पण झाली. कमाल आहे तुझी. कमाल काय आहे त्यात? म्हणजे तू अशी परस्पर जाऊन मुलगा बघून आलीस आणि मला कळवलं पण नाहीस. तुला काय कळवायचं? कोण आहेस तू? मी कोण आहे मला कशाला कळवायचं? ठीक आहे. अभिनंदन नाही करणार माझं? अभिनंदन. थँक्स. बाय द वे, तुला एक सांगायचं राहिलंय. मुलगा माझ्या चुलत बहिणीला बघायला आला होता. काय? हो, मुलगा मला नाही, माझ्या चुलत बहिणीला बघायला आलाय. तुला काय वाटलं? अरे मी माझ्या घरच्यांना आधीच सांगितलंय, मला असं मुलगा पाहून वगैरे लग्न करायचं नाहीये. मी मला जो मुलगा आवडेल त्याच्याशीच लग्न करणार आहे. चांगलंय. मग कसा मुलगा हवाय तुला? तसं काय अजून फिक्स नाहीये, विचार करायला हवा. हो. बरं. डॉक्टर, मला भूक लागली कधीपासून. अरे मग तू आधी का नाही सांगितलंस? इट्स गुड साइन. काय हिला सूप सँडविच काय पाहिजे ते द्या. कमान कमान, अरे पटकन. Yes, sir. याला पाहिजे.